नमस्कार, मी दिनार सोनी. माझं चॅनल पूर्वी द लॉ पॉईंट होतं, त्याच्यावरून न येता त्याचं नाव बदललं आहे. दिनार फाईल्स त्याचं नाव आहे. माझ्या चॅनलचं पूर्वीचं नाव होतं द लॉ पॉईंट, ते नाव आता मी बदललं आहे. त्याचं नाव आता दिनार फाईल्सवर आहे. आज बोलणारे जे सगळे विरोधी पक्ष टीका करतायत वोट चोरीबद्दल, आदरणीय राहुल गांधी तर बोलतातच आहेत, पण आदरणीय राज ठाकरे आणि आदरणीय उद्धव ठाकरे पण कडाडून हल्ला चढवत आहेत. हा किती मूर्खपणा आहे बघा. म्हणजे हे तिघही मूर्ख किती आहेत ते बघा. त्याचं उदाहरण देतो तुम्हाला, आता लॉजिकली पटवून देतो. जर का दुबार मतदान झालं असेल, एकाच माणसाने दोनदा मतदान केलं असेल, एकदा बोरिवलीत पण आणि एकदा अंधेरीत पण, तर त्यांनी केलेलं मतदान जरी 2 वेळा आणि 10 वेळा केलं तरी ते गुप्त मतदान असल्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना कळतं कसं की यांनी मोदीला दिलेलं आहे मत. हे कळेल का? आपण जेव्हा मत देतो तेव्हा गुप्त मतदान पद्धतीने मत देण्यात आल्यामुळे आपण कोणाला मत देतो हे कळतं का? त्याच्यामुळे कशावरून ज्यांनी डबल वोटिंग केलं, ट्रिपल वोटिंग केलं, त्यांनी कशावरून यानंच मतदान केलं नसेल राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंना. दुपार मतदान करणारे फ्रॉड वोटर्स हे मोदीचेच असतील असं नाही. ऑन द कॉन्ट्री मला तर वाटतं यांचेच असतील, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेचे. मग एक क्वेश्चन उभा राहतो, मी निवडून कसे नाही आले? तर निवडून कसे नाही आले ते याचं कारण तुम्हाला सांगतो. हे दुबार मतदान राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंना केल्यामुळे यांचं डिपॉझिट तरी वाचलं, नाही तर डिपॉझिट पण जप्त झालं असतं. जनता राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंना पूर्णपणे नाकारतीये. जर का दुबार वोटिंग त्यांच्या पक्षात केलं नसतं मतदारांनी, म्हणजे मनसेला आणि उभाटाला, तर त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं. माझं स्ट्रॉंग कंटेन्शन आहे, स्ट्रॉंग म्हणणं आहे. हे असंच झालेलं आहे. केवळ पराकोटीच्या द्वेषापोटी हे दोघंही जण तर द्वेषाने आंधळेच झालेले. त्यांना लॉजिक, रॅशनॅलिटी पूर्ण सोडून गेले. म्हणजे आधी काय फार होती असं नाही, पण जी काही 4 आण्याचं लॉजिक असेल ते पण नाही आहे आता. आपण हरलो आणि आपल्या सभेला गर्दी होते म्हणजे दुबार वोटिंगच झालेलं आहे. आपलं काही चुकत असेल, ज्याला आत्मपरीक्षण करणं म्हणतात, आपण सारखे स्टँड बदलत असू, आपण काँग्रेस बरोबर गेलेलं असू, आपण मुसलमानांची स्तुती करतो, अल्पसंख्याकांची म्हणून हिंदू नाराज झाले असतील, बाळासाहेबांच्या तत्वाला हरताळ फासला म्हणून लोक नाराज झाले असतील, असला कसलाही विचार नाही. मी हरलो ना म्हणजे दुबार मतदान, आणि ते पण मोदीलाच. दुबार मतदान आहे, गुप्त मतदान आहे. मी परत हा पॉईंट स्ट्रेस करतो, तर कळतं कसं? यांना पण केलं असेल. ऑन द कॉन्ट्री या 2 फ्रॉड पार्ट्या असल्यामुळे माझं मतदान आहे दुबार मतदान यांनी मनसेला आणि उभटालाच केलं असेल, आणि त्याच्यामुळे त्यांचं डिपॉझिट वाचलं, असं माझं स्ट्रॉंग कंटेन्शन आहे. कंटेन्शन म्हणजे असं माझं स्ट्रॉंग म्हणणं आहे. तुम्ही एक कल्पना करा, मोदी द्वेष आणि बीजेपी द्वेष हा पराकोटीला अख्ख्या देशातच पोचलेला आहे सगळ्या विरोधी पक्षांचा. याचं कारण पैसे खायला मिळत नाही ना. तुम्ही बघा, मुंबई म्युन्सिपाल्टीचं इयरली बजेट 50,000 करोडचं आहे. हेच वाक्य मी आता अजून एकदा म्हणतो, ठसावा म्हणून तुमच्या डोक्यात. मुंबई म्युन्सिपाल्टीचं ॲन्युअल बजेट हे 50,000 कोटी रुपयांचं आहे. बाकी पुण्याच्या नगर परिषदा आणि काय ते असेल ते म्युन्सिपाल्टी, नाशिकची, औरंगाबादची, ते सोड, ते आणखीन ॲडिशनल. या सगळ्या 50,000 कोटी रुपयामध्ये मुंबईच्या 10% ठेवलं तरी किती झालं? 5,000 कोटी झाले. 10% म्हणजे कट ठेवला तर. आणि जनरली माझ्या माहितीप्रमाणे 30% ठेवतात. उभाटा वगैरे यांचा कट 30% असतो, 10% नाही. तरी पण आपण कमी धरूया. 10% ठेवला तर 5,000 कोटी रुपये मिळतात. 20% ठेवला तर 10,000 कोटी मिळतात. 30% ठेवलं तर 15,000 कोटी मिळतात. अहो, ॲन्युअल इन्कम आहे 5 वर्षासाठी. काय झालं काय? कट दिल्याशिवाय तुमचं टेंडर बिंडर जे काय काम असेल ते सँक्शनच होत नाहीये. इतक्या भयानक पद्धतीने पैसे जर का तुम्हाला खायला मिळत असतील आणि तुमच्या 100 पिढ्या, 7 पिढ्या नाही, 100 पिढ्यांची पुढच्या सोय करून ठेवता येत असेल, तर तुम्ही शिव्या देणारच हो मोदीला. देशातले सगळे लोक प्रचंड भडकल्या कारण पैसे खायला मिळत नाही. तो ईडी पाठीमागे लागते, CBI पाठीमागे लागते. आणि हे दोघं ठाकरे बंधू तर आंधळे झालेले आहेत द्वेषाने. ठाकरे बँड, ठाकरे ब्रँड, ठाकरे ब्रँड बोंबलत असतात. आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी, म्हणजे यांना सत्ता नको आहे, यांना सत्ते द्यायचं नाही आहे, यांना पैसे नको आहेत, लोकांच्यावर उपकार म्हणून ते राजकारण करतात. म्हणजे दांभिकपणाची आणि त्याचबरोबर मूर्खपणाची परिसीमा झालेली आहे आता उभाटाची आणि मनसेची. आणखीन एक मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. राज ठाकरे असं पण म्हणाले,
शिवाजी महाराजांच्या गडावर जर का ते नमो काय पर्यटक केंद्र उभारलं तर मी तोडून टाकीन. त्यांना हे माहीत नाही की ते पर्यटक केंद्र गडाच्या पायथ्याशी उभारणार आहेत, गडावर नाही. आणि पायथ्याशी पण लगेच नाही, थोडं लांब पायथ्यापासून. पण यांची भाषा नेहमी तोडाफोडीचीच असते. अहो तोडाफोडी करणं खूप सोपं आहे. मी आता ठरवलं RDX बॉम्ब लावून किंवा बुलडोजर घालून स्वातंत्र्यवीर सावरकरांची जी बिल्डिंग आहे, स्मारक आहे कॅडल रोडला, ते पाडून टाकायचं. तर 1 दिवस लागेल मला फक्त. स्मारक पाडायला काय सावरकरांचं, खाली RDX बॉम्ब लावायचं, बुलडोजर घालायचं, संपलं. एका दिवसात खल्लाच भुईसपाट करता येईल. बांधायला किती वेळ लागला असेल विचार करा. कुठलीही गोष्ट कन्स्ट्रक्ट करणं, बांधणं, उभारणं, याला डेडिकेशन लागतं, त्याग लागतो, पैसा लागतो, प्रचंड मनुष्यबळ लागतं, जबरदस्त इच्छाशक्ती लागते. हे करणं कठीण आहे, तोडणं सोपं आहे. आणि राज ठाकरेंच्या वल्गना म्हणजे मी हे तोडीन, ते तोडीन, टोल नाके तोडीन, नमोचं केंद्र तोडीन, हे विचारच करत नाहीत. कायम तोडाफोडीचीच भाषा. आणि त्यांना वाटतं की सगळ्या लोकांना आवडते. मला वाटत नाही सगळ्या लोकांना आवडत असेल. माझ्या मताप्रमाणे त्यांचे फिक्स वोटर मनसेचे आणि उभाटाचे सोडले तर हे कोणाला आवडत असेल असं मला मुळीच वाटत नाही. जिकडे तिकडे तोडाफोड करायचं काय नाही, दुसऱ्यांनी केलेल्याची वाट लावायची. तर विचार करा तुम्ही सगळ्या लोकांनी मतदान करताना, कोणाला मतदान करायचं आहे. मराठी माणूस म्हणून आंधळ्या प्रेमाने बघा काय करायचं ते. तर हे. आणि तिसरा एक पॉईंट माझ्या अजून लक्षात आला बघा, आता बोलता बोलता लक्षात आला. तो म्हणजे हे म्हणतात EVM मशीन फ्रॉड आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, EVM मशीन जर का फ्रॉड असतील तर दुबारा मतदान झालं काय नाही झालं काय ह्यानं काय फरक पडतोय. EVM मशीन फ्रॉड असल्यामुळे BJP जिंकत असेल तर दुबारा मतदान पॉईंटच येत नाही ना, कारण ते जिंकणारच आहे. BJPला दुबार मतदानाची गरज नाही आहे त्यांना मतं मिळण्यासाठी. EVM मशीनच फ्रॉड ठेवलं आहे. त्याच्यामुळे या दोघातला एकच मुद्दा व्हॅलिड आहे. EVM मशीन तरी खोटं असू शकतं आणि दुबार मतदान, हे दोन्ही मुद्दे उठवतात. EVM मशीन पण फ्रॉड आहे, त्याला काय अर्थ नाही, ते जिंकणार आहेत. आणि शिवाय दुबार मतदान, किती कॉन्ट्रडिक्शन आहे दोन मुद्द्यांचे एकमेकांची. म्हणजे माझं जे मत आहे ना, राजकारणी लोक महामूर्ख असतात, ते अगदी बरोबर आहे. ह्याला काही अपवाद, राजकारणी लोक महामूर्ख असतात त्याला अपवाद म्हणजे अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, अरुण जेटली, सुषमा स्वराज, प्रमोद महाजन, देवेंद्र फडणवीस, योगी, हिमंता विश्वकर्मा, त्याच्यानंतर अमित शहा, हे अपवाद आहे. इन जनरल म्हणजे अशिक्षित आणि महामूर्ख असतात. एक चित्रकार आणि एक फोटोग्राफर यांच्याकडे कसलं पोटक्याचं लॉजिक असणार. मतदान करताना विचार करा. धन्यवाद.